नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 4. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. सेवा करावी गुरुराजयांची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंदमूर्ती मनी आठवावा. नेनो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णान वेरळा उभया वाहती, त्या संगमी वास आनंदमूर्ती. आता सर्व संत जनांना नमन करूया. सद्गुरू साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सर्व महाराष्ट्रातली संत मंडळी, समर्थ रामदास पंचायतनामधील केशव स्वामी, जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, आनंदमूर्ती आणि 5वे श्री स्वतः रामदास समर्थ सर्वांच्या चरणी नमन करून या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्रीरामचरण देखता दृष्टी, हर्ष कोंदला सकळ सृष्टी. त्रिताप क्लेशे जो कष्टी, तो संतोषे या स्थळी. सद्वंद्य कृष्णातीर, वेदा संगम महाथोर. तेथे स्नाने पातकी नर, पुनित होय निश्चये. दोषहरती तीर्थपाने, सदन्न मिष्टान्न भोजने. रात्री जागरण हरिकीर्तने, धीमंते काळ घालवावा. नरसिंह म्हणे दिनकर सुता, पुढे रसाळ चालवी कथा. श्रुदित चरितामृत ग्रंथा, पारणे करी ये समयी. बापाजी म्हणे स्वस्त मते, ऐकान करोन व्यवधान. बापाजी म्हणे स्वस्त मन, ऐकान करोन व्यवधान. ब्रह्मनाळ क्षेत्री गुणनिधान, आनंदमूर्ती सेवा करी. वसगडे ग्रामी वस्तीस राहावे, प्रत्यही संगमी स्नानास जावे. श्री गुरुस पूजोन परतावे, वसगडे ग्रामी साह्यानी. ऐसे काही दिवस गेले, सांप्रदायिक शिष्य भले. सर्वी मिळून योजिले, वृंदावन श्रीचे बांधावे. कारखाना गवंडी आणून, शिळा गच्छादी सिद्धता करून. बांधविले वृंदावन मुंडथरापर्यंत. मुंडथराचा कळस, गवंडी जुळविती सायास. गुरु इच्छे मुंडथरास, विक्षेप काही होसरे. वक्र होऊनी जाती चिरे, अवक्रण बसे मुंडथर. आनंदमूर्ती समाचार, श्रुत केला गवंडीये. कळस बैसविते वेळे, गमते वृंदावन डोले. बहुतांमी यत्न केले, शेवटी झाले निरर्थक. आनंदमूर्ती श्री गुरुजवळ, येऊनी पदी ठेविले भाळ. विनित प्रार्थी श्री दयाळ, इमारत सिद्धी नेईजे. स्वामींनी चरित्र काही एक, करणे जरी आहे लौकिक. इमारत सिद्धी नेवोनी सम्यक, स्वेच्छा तैसे करावे. ऐसी विनंती नाना परी, आनंदमूर्ती तेव्हा करी. निर्धार एक अहोरात्री, निश्चक्र केला श्रीपाशी. आज्ञा करत श्री गुरु माय, अनंता तुझे चित्ती आहे. तैसेच करी लवला हे, विक्षेपन होय यावरी. आज्ञा होता दुसरे दिनी, गवंडी एक कळस धरवोनी. चिरे बैसविले अर्धक्षणी, मुंडथरास ते धवा. आनंदमूर्तीनी यावरी, भिक्षा करून ग्रामांतरी. मिळविली बहुत सामुग्री, उद्यापनाची ते धवा. 3 दिवस राहुनी तेथ, उत्सर्ग विधी यथोचित. समारंभे संतर्पणात, संपादिले आवडी. कीर्तन गजर वेदघोष, संत विप्र करती विशेष. ब्रह्मानंदाचा उत्कर्ष, वृंदावन डोलू लागे. अभंगाच्या सुरुवातीला, अध्यायाच्या सुरुवातीला श्रीरामाची प्रार्थना केली आहे. आता येथे श्रीराम म्हणजे रघुनाथ स्वामी असा अर्थ धरावा. जसे रामचरण डोळ्याने पाहिले असता आनंद होतो, तसाच इथे हे वृंदावन पाहिले, ही जागा पाहिल्यानंतर आनंद होतो. तसेच जो त्रिविध तापानी म्हणजे लोभ मोह आणि मत्सर यांनी व्यापलेला आहे, त्याला या कृष्णा वेदा संगमावरती स्नान केल्यावर
अगदी पातकी मनुष्य असेल तरी तो पण पावन होतो. संगमावर स्नान करणे आणि प्रसाद ग्रहण करणे, सद अन्न घेणे, रात्री जागरण हरिकीर्तन करावे आणि शांततेत काळ घालवावा. पुढे नरसिंह यांनी दिनकर सुताला म्हणजेच बापाजीला पुढील रसाळ कथा सांगण्याची विनंती केली. बापाजी म्हणाले की मी आत्ता सांगतो. ती कथा स्वस्थ चित्ताने सर्वांनी ऐकावी. श्री आनंदमूर्ती वसगड्यास राहायचे आणि रोज ब्रह्मनाळ येथे येऊन आपल्या गुरुच्या समाधीची पूजा अर्चा करायचे. संध्याकाळी पुन्हा वसगड्यास परत जायचे. असे काही दिवस गेले असता स्वामींचे काही शिष्य एकत्र आले आणि त्यांनी या गावी वृंदावन बांधावे या जागेवरती असा विचार केला. त्यासाठी गवंडी, दगड बांधावयास लागणारा सर्व सामुग्री, खर्च इत्यादी जमा करून कामाला सुरुवात केली. वरच्या थरापर्यंत काम आले असता वरचा थर मात्र मनासारखा होतच नव्हता. दगडाचे चिरे आपोआप वाकडे होत आणि काहीतरी तिरकं होऊन घसरल्यासारखं वाटत असे. हा समाचार आनंदमूर्तीपर्यंत गेला की वरचा कळस बसवताना वृंदावन डोलते, हालते. आम्ही खूप प्रयत्न केला पण काही काम होत नाही. त्यावर आनंदमूर्ती श्री गुरुच्या समाधीजवळ जाऊन गुरुच्या समाधीवर आपले भार टेकविले आणि प्रार्थना केली की स्वामी, तुमचे वृंदावन बांधायला कोणता संक्षेप नसावा. हे कार्य सिद्धीच जाऊ दे. जर तुम्ही इथं आहे म्हणजे तर तुम्ही इथं त्या समाधीचं म्हणजे आमचं काम सिद्धीच करा. मग एक दिवस रात्र म्हणजे त्यांनी काय केलं, निर्जळी उपवास केला. तिथेच बसून राहिले, पाणी देखील प्याले नाही आहेत. तेव्हा मग त्यांना स्वप्नात आले आणि सांगितलं की अनंता, तुझ्या मनाला जसं आहे तसं कर. आता या कामात कोणताही विक्षेप येणार नाही. मग दुसऱ्या दिवशी वरच्या मुंडथराचे चिरे अर्ध्या तासात बसले. त्यानंतर आनंदमूर्तींनी अनेक गावांमध्ये भिक्षाटन करून उद्यापनासाठी भरपूर शिधा सामुग्री जमविली. तिथे 3 दिवस यथोचित संतर्पण केले, म्हणजे ब्राह्मण, संत मंडळी, गावकरी सर्वांना भोजन दिले. सगळ्या पंचक्रोशीलाच भोजन दिले. कीर्तन, गजर, वेदघोष केला. त्याचा उत्कर्ष किंवा कार्यक्रमाचा जो कळस आहे तो म्हणजे वृंदावन डोलू लागले. सुकृतजने देखिले दृष्टी, विस्मय करी सकल सृष्टी. आश्चर्य वर्तले आयशा गोष्टी, मागे पुढे नायको. ईश्वर चरित्र अघटित, दुस्तर प्रस्तर कैसे डोलत. श्रीरामे तारिले जळावस्त, तैसेच हे सत्कृत्य श्री गुरूंचे. पुढे वसगडेस येऊनी, नित्य श्री निकट जाऊनी. पूजा नैवेद्य करोनी, येती पूर्वी स्थळासी. काही दिवस याच रीती, भक्ती करता आनंदमूर्ती. बहुतजन भावे भजती, प्रेम अपार वाढला. जैसे दिनी संतर्पण अथवा वेदघोष हरिकीर्तन, तये दिनी स्वानंदे करून डोल व्हावा वृंदावनी. चमत्कार ऐसा होता, आश्चर्य उत्कर्ष समजता. प्रेमानंदी दिवस जाता, वर्षे एक संपले. प्रस्तर याचा अर्थ इथं जड दगड असा दिलेला आहे या शब्दाचा अर्थ. पुण्यतिथीचा दिवस प्राप्त होता अनायास. ग्रामस्थ सर्व साहित्यास सहाय्य झालेस श्रद्धे. पुण्यतिथी वसगडेस, भाद्रपद शुद्ध द्वितीयस. ब्राह्मण भोजन वेदघोष, मंत्रपुष्पे श्री गुरुसी. रात्री कीर्तनाचा गजर, ललितादी उत्साह थोर. संत भोजन करोनी समग्र, साधू मंडळी गौरविली. पुढे राज्यक्रांती करून देशात झाले उलबण. थोर शहर स्थळ पाहून वस्तीस गेले अंते ते. उलबण या शब्दाचा अर्थ गलबला असा आहे. म्हणजे तेव्हा ते क्रांती झाली, मराठ्यांचं युद्ध झालं, तो काळ आहे. हा महाराजांच्या काळातलाच काळ आहे. थोर शहर स्थळ पाहून वस्तीस गेले जनते ते. तेव्हा आनंदमूर्ती स्वामी कुटुंबासवे सांगली ग्रामी. एका ब्राह्मणाचे धामी, पडवीस वस्ती राहिले. सांगली क्षेत्र उत्तम उत्तम, विप्रमंडळीचा विपुल स्तोम. मिरज किल्ले सन्निध ग्राम, जानोनी रमले म्हणते ते. पूजा नैवेद्या लागुनी, नित्य जावे वृंदावनी. आतिथी आलिया मध्याने, विमुखता नसेची. नित्यभोजनी मुक्तद्वार, क्षुदित विप्रांचा सत्कार. अन्नोदके द्विजजन फार, संतोषाते पावती. ऐसे करून दृढतर व्रत, राहते झाले सांगलीत. आली वर्षाची पुण्यतिथ, नभस्य शुक्ल द्वितीयेस.
वृंदावन डोलताना सगळ्या लोकांनी बघितले आणि लोकांना या गोष्टीचा अतिशय विस्मय वाटला. प्रस्तर म्हणजे बाबा दगड आहे किंवा जड वस्तू आहे, तरी पण ही कशी काय डोलते? कुठेही अशी घटना ऐकली नाही किंवा बघितलेली नाही की ज्यामध्ये जड दगड हलू लागले आहेत, डोलू लागले आहेत. जसे श्रीरामांनी पाण्यावरती जड शिळा तारल्या म्हणजेच रामकृपेने त्या तरंगत होत्या, तसेच हे जड पाषाणाचे वृंदावन डोलू लागले. मग आनंदमूर्तींनी आपला जुनाच नित्यनेम चालू ठेवला. ब्रह्मनाळ येथे गुरूंच्या समाधीचे पूजन अर्चन नैवेद्य वगैरे करून संध्याकाळी वसगड्यास जात असत. ज्या दिवशी भजन कीर्तन संतर्पण असे तेव्हा ते वृंदावन देखील आनंदाने डोलत असे. पाहता पाहता या गोष्टीला वर्ष झाले आणि स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस आला. ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने साधन सामुग्री जमा केली आणि भाद्रपद शुद्ध द्वितीयेला वसगडे येथे पुण्यतिथी सोहळा पूर्ण साजरा केला. म्हणजे ही सगळी गावं ना, ब्रह्मनाळ आहे तिथून वसगडे देखील जवळच आहे की तेव्हा ते वसगडे असं म्हटलं असेल त्याला. रात्री भोजन भजन कीर्तन ललित करून संत भोजन केले. अच्छा, वसगड्यासच केलं बरं यांनी हे, तेव्हा ब्रह्मनाळच्या क्षेत्रावरती नाही केलं. वसगड्यामध्ये तिथल्या ग्रामस्थांनी मोठा उत्सव केला, संत भोजन केलं, साधू मंडळीचा सत्कार केला, गौरव केला. आता पुढे देशामध्ये राज्यक्रांतीची धामधूम सुरू असल्यामुळे जेथे लोक मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन राहिले. त्याच काळात आनंदमूर्ती देखील आपल्या कुटुंबासह एका ब्राह्मणाच्या पडवीला सांगलीला जाऊन राहिले. तो सांगली गाव तसा चांगला, बरेच ब्राह्मण वस्ती होती. शेजारीच मिरजेचा किल्ला आणि गाव होता, त्यामुळे आनंदमूर्ती तेथे रमले. दररोज पूजा नैवेद्य यासाठी मात्र ते ब्रह्मनाळा वृंदावनाला जातच असत. मग तेथे दुपारी कोणी अतिथी आला की त्याला पण मुक्तद्वार होते, म्हणजे त्याला पण आपल्याबरोबर भोजन द्यायचं आणि ते आनंदाने आशीर्वाद देऊन पुन्हा सांगलीला जात असत. असं करता करता पुन्हा दुसरी पुण्यतिथी आली आणि भाद्रपद शुक्ल द्वितीयेला पुण्यतिथीची वेळ आली. पुण्यतिथी त्या दिवशी भाद्रपद शुक्ल द्वितीयेला असते. देशपर्यटन करोनी जाना, केली साहित्य योजना, प्रतिपदेस पूजून वृंदावना, उत्साह आरंभिला ते दिनी. द्वितीयेस मुख्य दिन, जयराम स्वामी गुणनिधान, पातले वडगावाहून सवेस तोम संताचा, सापळहुनी श्रीरामदास आले शीघ्र उत्सवास, साधू संत आसमास अपार येती उत्सवा. रामदासांचे ऐकुनी बोला, तृतीयेस केला गोपाळकाला, कीर्तन समारंभ केला स्वय रामदास स्वामींनी. शुद्ध चतुर्थीचे दिवशी संत आले उत्सवासी, मंगल स्नान करवून त्यासी संत भोजन करविले. प्रतिवर्षी उत्सव गजर, कीर्ती व्यापले दिगंतर, संस्थानी साधूसी धाडोनी पत्र, आणती उत्सवानिमित्त. श्री रामदास चापळकर, जयराम वडगावी राहणार, निरंजन वास्तव्य कराड क्षेत्र, रंगनाथ स्वामी निगडीचे. खेर्द साधू अमित येतो, उत्साही कीर्तन गजर करीतो, ललित प्रसाद घेऊन जाती नित्य निजस्थाना स्वइच्छे. असं म्हणतात ग्रामस्थांनी, यावे उत्सवा लागोनी, कैसे जावे रिक्तपणे, सामुग्री काही आणीती. कोणी यावनाळ पिष्ट घेऊन करोन, गोधूम कोणी शाल्योदन, तुरी चणक डाळ करोन, प्रियंगू तंडुलादी आणती. ज्याचा अनुकूळ पडेल जैसे, घेऊन येती प्रतिपदेस, फळ पाडवा म्हणून फळे करती ते दिनी. तीच चाल अद्यापवरी चालता हे ब्रह्मनाळ क्षेत्री, सिंहावलोकने पवित्री मागील कथा परिसिजे. सद्गुरूंच्या पुण्यतिथीसाठी आनंदमूर्तींनी अनेक ठिकाणी हिंडून फिरून शिदा गोळा केला होता. शिदा सामुग्री सगळी जमा केली आणि प्रतिपदेपासून वृंदावनाची पूजा करून उत्सवाला आरंभ केला. वडगावाहून जयराम स्वामी वडगावकर, चाफळवरून समर्थ रामदास स्वामी उत्सवासाठी आले. रामदास स्वामींच्या सांगण्यावरून तृतीयेला गोपाळकाला केला. स्वतः रामदास स्वामींनी कीर्तनाला प्रारंभ केला. चतुर्थीच्या दिवशी अनेक संत उत्सवाला आले. त्यांना मंगल स्नाने घालून संत भोजन करविले आणि प्रतिवर्षी सगळ्या साधू संतांना पत्रे पाठवून उत्सवासाठी बोलावणे धाडू लागले. श्री रामदास चापळकर, श्री जयराम स्वामी वडगावकर, निरंजन स्वामी कराडकर, रंगनाथ स्वामी निगडीकर असे अनेक साधू संत
येऊ लागले. ग्रामस्थ देखील मोकळ्या हाताने कसे जायचे म्हणून त्यांच्याच्याने जे शक्य होईल ते सामान आणू लागले. गोधूम म्हणजे गाय, गवत, गहू असं जे काय त्यांच्याच्यानं असेल ते. शाल्योदन, ओदन म्हणजे तांदूळाची खीर, म्हणजे त्यासाठी तांदूळ. तर अशा रीतीने तूर डाळ, चणा डाळ, तांदूळ, गहू, खिरीचे सामान असे घेऊन येत असत. आणि मग त्या तिथीला फळपाडवा म्हणून संबोधले जाते. म्हणजे गोळ्याचे सांबार असते किंवा ज्याला आपण वरणफळं म्हणतो. पश्चिम महाराष्ट्रात त्याला आपण चकोल्या म्हटले जाते. म्हणजे वरणामध्ये पिठाचे गोळे करून त्यात टाकावे असे ते वरणफळ त्याला म्हटलेलं जातं. आता मागची कथा सुरू झाली, पुढे पाहूया. आता आपण मध्येच ही माहिती दिली की कसा काय उत्सव होतो तो. जयराम स्वामी गुणसागर आपणापाशी आणून थोर, लाभ मानला गुरुसाचार रघुनाथ तोच जयराम. काया वाचा मन जयराम स्वामीच झाले शरण, विपरीत भावना अनुप्रमाण नसे भजनी अंतर. सुखसंपन्न जयराम पाही राहिले आनंद मूर्तीचे ग्रही, क्षुद्र कार्य सर्वही निजांगे सर्व संपादिती. कोणी साधू हो यजमान येती मठा लागून, तयाचे शुश्रूषे कारण ग्रही सखू एकटीच. त्यांची धोतरे धुवावयासी सखू जाता नदीसी, जयराम चालले पाठीसी विमलांतरी कळवळोनी. जाता वाटेस झडकरी मोठ घेतली आपले शिरी, जाऊन कृष्णा नदीचे तिरी धुतले धुणे निजांगे. मोठ घेऊन साधवे दरवाजापर्यंत जावे, नंतर सखुबाईस द्यावे लौकिकी कळेल हा हेतू. संत चरित्र अतिप्रगल्भ अज्ञ जना न उलगे सुमग, त्यांना समजत नाही हो आज्ञ जनांना, अडाणी माणसांना. धन्य ते मूर्ती स्वयंभ ऊर्ध्वर येता दत्तमुनी, आनंदमूर्तीचं कळला वृत्तांत कळला, कंठ गैवरे भरवणे आला, नीच कार्यार्थी अंगीकारला, जडमी माझी आग्रहात. ऐसे न की जे गुरुवर्या साष्टांग नमितो तुमच्या पाया, दुष्ट मी सेवा घ्यावया योग्य कैसी श्री गुरु. जयराम बोलले हर्ष उत्तरी, सखुबाई मम कुमरी, तिजला पडेल जे भारी ते मी स्वांगे करीन. कोणी आग्रह केल्यावरी सहसा ऐकावयाचा नाही, कन्या माझी सखुबाई ज्या माता तू आनंदा. ऐसे स्पष्ट ऐकून आग्रह तिथला सोडून, ज्या माता अधिकार तैपासून वडगाव मोठी चालविला. ऐसे सांप्रदायिक पंगती शालकपणे विनोद करती, धन्य जयराम आनंद मूर्ती महिमान काय वर्णावे. स्वमठी जाता जयराम आनंदास नेती समागमे, ब्रह्मसुख निरुपम त्या माझी निमग्न सदैव. श्री रघुनाथ वियोगे भोवत आनंदमूर्ती अति दुःखित, जयराम स्वामी समागमात चित्ती समाधान पावले. मागील अनुसंधानानुसार सर्व गुण संपन्न अशा जयराम स्वामींना आनंदमूर्तींनी बोलावून घेतले आणि रघुनाथ म्हणजेच जयराम असं ते मानू लागले. म्हणजे आता ते गुरु पहिले गेले ना, तर त्यांच्या काही जीवाला असं चैन पडत नव्हतं. मग आनंदमूर्तींसाठी रघुनाथ स्वामी जयराम स्वामी त्यांच्या घरात राहू लागले आणि छोटी मोठी कामे पण करू लागले. आता जे कोणी साधू संत घराला यायचं तर त्यांची सरबराई सखुबाईला एकटीलाच करायला लागायची. म्हणजे आनंदमूर्तींच्या पत्नीला एकटीला करावी लागत असत. त्यांची धोतरे धुवा, त्यांना भोजन घाला. मग सखुबाई त्यांची धोतरे घेऊन नदीला गेल्या असता जयराम स्वामी मागे जायचे. रस्त्यामध्ये ते कपड्याचे गाठोडे आपल्या डोक्यावर घ्यायचे, आणखी नदीकाठी जाऊन ते कपडे स्वतः धुवायचे, दरवाजापर्यंत घेऊन यायचे आणि मग तिथे आल्यावर परत कोणाला कळू नये म्हणून सखुबाईच्या डोक्यावरती किंवा सखुबाईच्या हातात देत असत. बघा त्यांचा जीव कसा सगळ्यांचा. रघुनाथ स्वामी पण काय करायचे, तर आता ह्याचा योगक्षेम चालवलाच पाहिजे, हा नुसता भक्तीमध्ये मग्न आहे, तर ते स्वतः ते गाई गुरं घेऊन यायचे तिकडून. गोरं आणतो अंगावर घेतो, ह्या निमित्ताने गाई गुरं सांभाळायचे. आता हे काय करायचे, सखुबाईसाठी कपडे धुवायचे बिचारे इतरांचे. म्हणजे कसं असतं बघा, या संतांचं चरित्र नेहमी अगम्य असतं, हे इतरांना कळत नाही. जेव्हा हा वृत्तांत आनंदमूर्तींना समजला तेव्हा त्यांना फार वाईट वाटले, कंठ भरून आला आणि म्हणले, माझ्या घरात जयराम स्वामींनी हलकी कामे केली किंवा त्यांना करावी लागली तर विनंती केली, गुरुराया मी तुमचे पाय धरतो, पण अशी कामे करू नका. गुरूंकडून कामं करून घेणारा मी एक असा पापी दुष्टात्मा आहे, असं काही मला करायला लावू नका. त्यावर जयराम स्वामी म्हणाले, हे बघ, मी सखुबाईला मुलगी मानलेली आहे, त्यामुळे तिला जे काही काम भारी पडेल ते मी
करणारच. सहसा कोणी काही सांगितलं तरी मी काय ते ऐकणार नाही, तुझंही ऐकणार नाही. कोणी आग्रह केला तरी मी तो मानणार नाही. आनंदा, आजपासून सखूबाई माझी मुलगी आणि तू आजपासून माझा जावई आहेस. असे ऐकल्यावर आनंदमूर्तींनी मग आपला आग्रह सोडून दिला. त्या दिवसापासून आपला जावई म्हणून वडगाव मठावर अधिकार दाखविला, किंवा त्या लोकांनी पण त्यांचा अधिकार म्हणजे थोडक्यात मान्य केला, किंवा त्यांची जावयासारखी उठबस त्या वडगावच्या मठामध्ये केली. म्हणजे काय, हा माझा मठ आहे असं नाही सांगितलं, नाही तर आता अधिकार दाखवला म्हणजे लगेच ही गोष्ट माझी असं नाही. तर तिथे जेव्हा भोजनाला वगैरे पंक्तीत बसायचे तेव्हा जावई या नात्याने त्यांची सगळेजण चेष्टा मस्करी करायचे. जयराम स्वामी जेव्हा वडगावी जात तेव्हा आनंदमूर्तींना सोबत घेऊन जात. रघुनाथ स्वामींच्या जाण्याने आनंदमूर्ती अतिशय दुःखी झाले होते, पण जयराम स्वामींच्या येण्याने त्यांच्या सहवासामध्ये आनंदाचे दुःख हलके झाले. स्वामींचे चरमी पायतान, सोहळ्यामध्ये सुबकवेष्टन, घालून गबाळ्यात बांधून प्रत्येक पूजन त्याचे करी. कोणी पुसले स्वभावे तया साक्षेपे सांगावे. श्रीमद भगवत गीतेचे नाव संकोचन करता मानसी. निषिद्ध चरमी उपान, सोहळ्यात पाळी विद्वज्जन, हे लोकाविरुद्ध जाणून गौप्य पूजन करतसे. कोणी एके दिवशी वडगावी गेले असता आनंदमूर्ती जावई. द्वादशीस प्रातःसमयी पाकसिद्धी जाहली. स्वामीस नमस्कारले तये स्वामी आज्ञा पिले. स्नानसत्वर करून वाहिले अन्निक वेगे संपादा. मठी उदकाचे प्रतिकूळ यास्तव वापीस स्नाना गेले. गबाळे काढून बाहेर ठेविले, वदले कोणी सोडू नये. ऐसे सांगून परतगती गमन केले स्नानाप्रती. परंतु शंका असे चित्ती, गबाळे कोणी सोडील का. त्यातील पूज्य पदार्थ कोणी पाहतील अवचित. उपहास होईल जगात काय कैसे करावे. हा संशय होता मनी, कर्मधर्म संयोगे ग्रस्त कोणी. स्नान केले वेगे करुणी स्वामी पाशी पातला. म्हणे गीतेचा पाठनेम, पुस्तक नाही समागमे. मठातील गीता सहस्त्रनाम वाचावयासी देईजे. तरी एका अध्याय वाचल्याविण भोजन नाही मद करणे. मग स्वामी आणि दुजाजने सहज वृत्ती निरोपिले. हे गबाळे आनंदमूर्तीचे, सोडून पुस्तक घ्यावे तुम्हीच. वाचून अध्याय सत्वरच बांधून तेथेच ठेवीजे. काढून अध्याय शीघ्र काळे वाचून या ठेवीजे. येरे तैसेच केले, गबाळ सोडून पाहिले. तो दिव्य पुस्तक वेष्टिले, दिव्य वस्त्रे करून या. वस्त्रातून वस्त्रे निगती, आत पाहिली दिव्य पोथी. सुवाच्य अक्षराची पंक्ती, तिळ तुल्य अशुद्ध नाडळे. परमानंदे वाचणार, विस्मय करी वारंवार. म्हणे पुस्तक बहु सुंदर, धन्य लेखक सुज्ञाता. अघटित घटना पटू श्री रघुनाथ, काय हे अशक्य त्याते. महेंद्र पद भणंगाते, अर्धक्षणात देणार. काय तया काय हे आगादू, क्षणात करती बिंदूचा सिंधू. भक्तजन जाणती निर्द्वंदू, उपान ह पुस्तक झाले. एका अध्याय वाचून त्वरित दाविले पुस्तक मंडळीस. स्वामींनी पाहिले पुरते पुस्तक सुवाच्य या हेतू. मग पोथी गुंडाळून ठेवली गबाळ्यात नेऊन. इतक्यात स्नान करून आनंदमूर्ती पातले. असेच एकदा आनंदमूर्ती जावई म्हणून वडगावला गेले. जयराम स्वामींना नमस्कार केला. द्वादशीला सकाळी सर्व स्वयंपाक तयार केला असता आश्रमात जरा पाण्याची दुर्भिक्षा असल्याने जयराम स्वामींनी आनंदमूर्तींना आणि बरोबरच्या सर्व शिष्यांना स्नानासाठी नदीवर जा म्हणून सांगितले. आनंदमूर्तींनी आपल्या जवळील ते ऐवज म्हणजे वेष्टनात बांधलेले स्वामींचे जोडे नदी काठावरती ठेवले. मागचा एक पॅराग्राफ राहिला आहे, ती कथा आधी सांगते की रघुनाथ स्वामींचे एक चांबड्याचे पायताण होते किंवा खडावा जोडे असे होते. तर ते चांगल्या सोहळ्यात बांधून त्याच्यावर अजून एक वेष्टन दुसरा कपडा लावून ते आनंदमूर्ती दररोज त्याचं पूजन करत असत आणि कायम ते स्वतःजवळ बाळगत असत. कोणी काय आहे विचारलं तर सांगायचे की श्रीमद भगवद्गीता आतमध्ये आहे बाबा, असे निसंकोच करता बिंदासपणे सांगत होते. आपण ब्राह्मण आहोत असं, आणि विद्वान खंत असताना म्हणजे आपण ब्राह्मण असताना हे आणि विद्वान संत आहोत आपण हे असताना चांबड्याचे निषिद्ध जोडे सोहळ्यात बांधून सोबत घेऊन फिरतो. हे जर लोकांना कळले तर लोक काय म्हणतील असा विचार करून ते काय कुणाला खरं सांगत नसत आणि गुप्त पूजा करत असत.
मग आता असेच ते एकदा वडगावला जावई म्हणून गेले आणि सर्वांबरोबर नदीवर स्नानासाठी गेले. तर जाताना ते आपलं गाठोडं वर काढून ठेवलं आणि कोणी उघडू नका असं सांगितलं, हात लावू नका, कोणी सोडू नका अशी ताकीद देऊन ते आपल्या पाण्यामध्ये उतरले. त्यांच्या मनात आपल्या मागे कोणतरी हे गाठोडे उघडले तर आतली वस्तू बघितल्यावर आपला उपहास करतील, आपली कुचेष्टा करतील अशी धाकधूक मनात होतीच. आणि नेमकेच कर्मधर्म संयोगाने त्यांच्यातील एक जणाला स्नान केल्यावर गीता पठण करण्याची सवय होती. पण आज त्यांनी सोबत आपले पुस्तक काही आणले नव्हते. मग मठातील गीता रहस्य सहस्त्रनाम त्यांनी ह्यांच्याकडे आपल्या जयराम स्वामींकडे मागितले. तर ते अद्याप वाचल्याशिवाय म्हणे मी अन्नग्रहण करत नाही, मला एकतरी अध्याय वाचायचा असतो, असा माझा नित्यनेम आहे. त्यावर स्वामी आणि अजून कोणतरी सहज म्हणाले की आनंदमूर्तींच्या या गाठोड्यात भगवद्गीता असते, ते नेहमी तो सोबत बाळगतात, तर ती सोडून त्यातील पुस्तक घ्यावे, वाचावे आणि पुन्हा होते तसे बांधून ठेवावे. मग त्या ग्रस्तांनी आनंदमूर्तींचे गाठोडे सोडले. आतमध्ये अक्षरशः असं दिव्य वस्त्र होतं आणि ते त्यातून पुस्तक बाहेर काढलं. दिव्य वस्त्रात असे ते सुवाच्य अक्षराचे दिव्य पुस्तक बांधून ठेवले होते. त्यात टिळा एवढा देखील दोष नव्हता. आता तेव्हा काही छापखाने किंवा छापील नव्हतं ना, मग हातानेच सुवाच्य अक्षरानेच केलेली ती भगवद्गीता होती. पण त्यात एवढा देखील दोष नव्हता. असं टप्पोर मोत्यासारखं अक्षराने खूप सुंदर पुस्तक होतं. या ग्रस्ताला ते पुस्तक पाहून अतिशय आनंद झाला. ते म्हणे याचा लेखक कोण आहे, तो धन्य धन्य आहे, खूप सुंदर पुस्तक आहे असे म्हणून सर्वांना दाखविले आणि वाचन करून पुन्हा होते तसेच बांधून ठेवले. आता गुरुमाऊलीला काय अशक्य आहे हो. जे खरे तर आतमध्ये काय होते, रघुनाथ स्वामींचे चांबडी पायताण होते. पण या क्षणामध्ये रघुनाथ स्वामींनी त्या पादुकाची भगवद्गीता केली. क्षणात एखाद्या भणंगाला इंद्रपद देऊ शकणारे गुरुमाऊलीला काय अशक्य आहे. एक अध्याय वाचून झाल्यावर त्या गृहस्थाने कौतुकाने सर्वांना ते पुस्तक दाखविले आणि होते तसे पुन्हा बांधून ठेवले. इतक्यात स्नान करून आनंदमूर्तीही पातले. गबाळे पाता आपली खून व्यस्त दिसून आली. स्वामी लागी पृच्छा केली, गबाळे कोणी सोडले. स्वामी वदले यथार्थ, एक ग्रस्तहाने मस्त. गीता वाचावया सत्य, पोती घेतली मम आज्ञे. वाचून ठेवली जैसी तैसी, क्रोध न आणावा मानसी. सर्वे बोलले तयासी, पुस्तक कोठे संपादिले. अक्षरभोवत रसाळ सुंदर, अशुद्ध नसेची तिळ मात्र. या शब्दे आनंदे अंतर, कोचिले स्वकृत्य आठवून. पाहुणी चर्मी पायतान, उपरोदे भाषे मम हेळन. करतात ऐसे समजून, संकोचित झाले अंतरी. शास्त्रार्थे सांगे आनंदमूर्ती, चर्मतेलेन शुभ्यती. स्वाम्यांग्री स्पर्शे चर्माप्रती, शुद्धता झाली निश्चय. ऐसे बोलता सकळ जन, म्हणती कायसे शास्त्रवचन. प्रत्यक्ष पुस्तक असोन, चर्मवार्ता का बोलता. ऐसे बोलून नावेक, स्तब्ध राहिले सर्व लोक. आनंदमूर्ती गबाळे देख, सोडून या पाहिले. सुवाच्य गीता मात्र दिसे, पूजा पदार्थ कोठे नसे. विस्मय करून निजमानसे, गौप्य रडू लागले. हे वृत्त जयराम स्वामीस, सांगती जाऊनी सायास. आनंदमूर्ती बहुदास, काय निमित्त रडताती. स्वामींनी आणता ध्याना, समजो आल्या सर्व खुणा. आनंदमूर्तीच गुरुराणा, बोलता झाला आवडी. तूही उदासीनते गुह्य, मज सर्व समजत आहे. पुस्तक पाहिजे तरी सिद्ध आहे, स्वस्थ चित्ते अवधारा. पाहिजे जरी पूज्य पदार्थ, आताच सिद्ध होईल त्वरित. मुख्य शुद्ध भावार्थ, गुरुकृपेसी कारण. आनंदमूर्ती जोडून पाणी, श्री जयराम सवदेवानी. स्वामी ऐकोनी विनवणी, मनोरथ पूर्ण करावा. प्रयत्ने गीता पुस्तके मिळे, पूजा पदार्थ सद्दुर्मिळ. तेथे विश्रामले आंध्री कमळ, श्री सद्गुरुनाथांचे, श्री रघुनाथांचे. त्या पादरक्षा निजडोळा, केव्हा देखेन दयाळा. एरू म्हणे याची बोला, पुस्तक सोडून पाहे बा. एरू पाहे गबाळ सोडणं, तो आत गुरूंचे पादत्राण. अगाध घटना देखून, चमत्कारिला निजमनी. स्वामी ते करीते कायन होय, ऐसे वर्तले नवजाय. असाध्य जरी साध्य होय, येथे संशय न धरावा. देखून या आश्चर्य, सर्वजण करते विस्मय. धन्यनिष्ठा श्री गुरुराय,
गुरुभक्तात अवंतस तेच उपान अद्यापवरी दृढबंधनी ब्रह्मनाळ क्षेत्री संरक्षिले भवतापरी सद्वंशजे आवडी कीर्तीने भरले दिगंतर आनंदमूर्ती म्हणती धन्य नर भक्तीस लागले लोक अपार निर्भय लेख होणी श्री आनंद चरितामृत ग्रंथ बापानंद विराचित स्नेह परसोत श्रोते संत चतुर्थाध्याय रसाळ हा श्री रघुनाथार्पण नमस्तू. त्या गृहस्थाने भगवद्गीता वाचली, बांधून ठेवली. तेवढ्यात आनंदमूर्ती स्नान करून आले आणि आपल्या गाठोड्याची बांधलेली खूण इकडे इकडे थोडं विस्कटलेलं पाहून त्यांचा जीव वर खाली झाला आणि त्यांनी जयराम स्वामींना विचारलं की माझं गाठोडं कोणी सोडलं होतं का, असं विचारू लागले. तर जयराम स्वामी म्हणाले, अरे आनंदा, एक ग्रस्त आहे की ज्याला गीता वाचल्याशिवाय तो भोजन करत नाही, त्याचा नित्यनेम आहे. तर माझ्या आज्ञेनंच त्यानं म्हणे ते तुझं गाठोडं उघडलं, त्यातून ते पुस्तक काढलं, गीता काढली, वाचली आणि होती तशी बांधून ठेवली. तर तू आता रागवू नकोस, क्रोधित होऊ नकोस. त्यावर इतर जण देखील विचारू लागले की काय सुंदर पुस्तक आहे हो, तुम्हाला कुठे मिळाले, किती सुंदर आणि किती सुवाच्य अक्षर आहे, यात तिळमात्र सुद्धा चूक नाहीये, असे म्हणून सगळेजण त्या पुस्तकाची वाहवा करू लागले. आता आनंदमूर्तींना मनात लाज वाटली. त्यांना काय वाटलं, माझ्या बासनामध्ये मी चांबड्याचा जोडा गुंडाळलाय, तो ह्या सगळ्यांनी पाहिला आणि हे लोक माझी आता टिंगल टवाळी करत आहेत, माझी कुचेष्टा करीत आहेत, असे त्यांना वाटले. त्यामुळे ते मनातल्या मनामध्ये ओशाळले आणि मग त्यांनी शास्त्रार्थ सांगितला की चांबडे तेलामुळे शुद्ध होते आणि तेलात बुडवले की ते नम्र होते, मऊ होते, शुद्ध होते आणि रघुनाथ स्वामींचे पाय त्याला लागलेत, त्यामुळे पदस्पर्शानं ते पुनीत झालेलं आहे, पावन झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे. आता इतर मंडळी म्हणू लागली की अहो, प्रत्यक्षात पुस्तक असताना तुम्ही चांबड्याच्या गोष्टी का करता. आनंदमूर्तींनी ते ऐकल्याबरोबर लगबगीने आपले गाठोडे सोडून पाहिले तर आत खरोखरी भगवद्गीता निघाली आणि त्यांची पूजनीय वस्तू म्हणजे रघुनाथ स्वामींचे जोडे मात्र नाहीसे झाले. ते पाहून आनंदमूर्ती उदास झाले, त्यांच्या डोळ्यात पाणी आले. गुप्तपणे ते गपचूप जाऊन बाजूला म्हणजे रडू लागले, अश्रू ढाळू लागले. लोकांनी जाऊन त्यांना सांगितलं की तुमचा हा शिष्य, तुमचा जावई उदास झालाय, काय झालं. मग ही गोष्ट त्यांना कळली मनोमनी. तर ते म्हणाले, अरे एवढे चांगले पुस्तक आहे भगवद्गीता, तुझ्या बासनातून निघाली, पण तू का रडतोस, का उदास झालास. आणि मला काय जे तुझं पूजेत म्हणजे गोष्ट आहे ती मला अंतर्ज्ञानाने समजली आहे, त्याने ध्यान केलं. बघ, तुझ्या पूजेची वस्तू पाहिजे तर ते तुला पुस्तक तयारच आहे, पुस्तक राहील. आणि तुझ्या पूजेची वस्तू तुला पाहिजे असेल तर ती मिळेल, ती देखील तयार आहे, कशाला अश्रू ढाळतो. मग आनंदमूर्ती हात जोडून म्हणाले की स्वामी, पुस्तकं काय किती पण मिळतील, पण माझ्या गुरुमाऊलीच्या पादुका दुसऱ्या मिळणार नाहीत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ज्यात माझ्या गुरुच्या पदकमलात विसावलेले जे जोडे आहेत ते मला परत मिळावे. त्यावर जयराम स्वामी म्हणाले, जा गाठोडे सोडून बघ बरं. आनंदमूर्तींनी मोठ्या लगबगीने गाठोडे सोडले तर आत ज्यांची पूज्यवस्त म्हणजे गुरूंच्या पादुका निघाल्या. ही गोष्ट सर्वांनी बघितल्यावर त्यांना सर्वांना मोठा विस्मय वाटला. बघा, गुरूंना काही अशक्य नसतं मनात आणलं तर ही गोष्ट काही कोणी खोटी मानू नका. गुरूंना काय अशक्य आहे, गुरुमाऊली काय करू शकत नाही. धन्य ते गुरु आणि धन्य ती गुरुनिष्ठा. जरी गुरुभक्तीचा हा जो कळस आहे ही, तर कित्येक लोक याच्या पादुका तुम्हाला जर पाहायचं आहे म्हणजे त्यांच्या जी गुरुभक्तीचा कळस आहे, आता त्यांच्या वंशजांनी लोक आजही ब्रह्मनाळ क्षेत्री मठामध्ये त्या पादुका जतन करून ठेवलेल्या आहेत, तुम्ही त्या जाऊन पाहू शकता. या घटनेमुळे सर्वजण आनंदमूर्तींची वाहवा करू लागले आणि त्यांच्या भजनी लागले. निष्कपट आणि श्रद्धाळू अंतःकरणाने आनंदमूर्तींची भक्ती करू लागले, सेवा करू लागले. अशा रीतीने आनंद चरितामृतातला 4था अध्याय समाप्त झाला. श्री आनंद चरितामृत नमो नमः. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अक्कलकोट स्वामी महाराज की जय. गजानन महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. वडगाव जयराम स्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर महाराज की जय आणि आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय.